तर नमस्कार मित्रांनो, तुला शिकविणं चांगलाचा धडा या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला तर खूपच भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवट नक्कीच बघा. तर मित्रांनो, एकीकडे या अक्षराने देखील केला मात्र अधिपतीला प्रपोज मारायला अगदी इग्नोर, परंतु अधिपतीला ते सारा ऐकून बसला मात्र मोठा धक्का. कारण आता ही अक्षरा देखील स्वप्न मोठं बघत असते की अधिपतीला मी बायको बनून प्रेम द्यायचं, नाहीतर अधिपती कदाचित काहीतरी दुसरा पर्याय निवडेल. त्याच्यामुळे ही अक्षरा देखील अधिपतीला अगदी कन्व्हिन्स करत असते की मी जर अधिपतीला माझ्याकडून काही पाऊल दिले चालायला तर अधिपती त्या पाऊलवर नक्की कदाचित चालेल. अगदी या अक्षराने देखील असा मात्र प्लॅन केलेला असतो, परंतु अधिपतीला या अक्षराचे मात्र सर्व देखील प्रश्न कदाचित समजत येत असतात की मास्तरीणबाईला काहीतरी आम्हाला कदाचित सांगायचं आहे. पण अधिपती अगदी हुशारीने मात्र अक्षरासोबत गेम खेळत असतो की अगोदर आम्ही या मास्तरीणबाईची वाट बघूया, मग नंतर आम्ही या मास्तरीणबाईला मात्र प्रपोज मारूया. अगदी अधिपती या वाटेवर बसलेला असतो आणि अक्षराची देखील वाट बघत असतो. पण मित्रांनो, दुसरीकडे आता ही भुवनेश्वरी फार चिडलेली असते, कारण या भुवनेश्वरीचे सारं काम अगदी पेंडिंगमध्ये पडलेले असतात आणि या भुवनेश्वरी समोर अक्षरा अधिपतीचं नातं मित्र मैत्रीत नाही तर अगदी नवरा बायको सारखं झालेलं असतं. त्याच्यामुळे ही भुवनेश्वरी आता रागात अगदी लाल झालेली असते, कारण अक्षराला आधीच सगळं माहिती पडलेलं असते की ही भुवनेश्वरी लवकरात लवकर काहीतरी मोठा गेम खेळणार आहे. त्याच्यामुळे ही अक्षरा अगदी चालाकीने देखील आपल्या प्रेमाचे गठबंधन अगदी मजबूतीने बांधायची तयारी करत असते. परंतु ही भुवनेश्वरी कदाचित नवीन वाटचालीकडे पाऊल टाकायला बघत असते की अक्षराचा अधिपतीपासून कसा पत्ता कट करायचा आहे, कारण या भुवनेश्वरीवर मोठा संकट पडलेला असतो की अधिपती जर या मास्तरीणबाईच्या इशाऱ्यावर नाचले तर नक्की आम्हाला या घरातून जावं लागेल. त्याच्यामुळे ही भुवनेश्वरी एक नवीन मार्गाकडे पाऊल टाकायचं सोचत असते आणि अक्षराचा अधिपतीच्या मनामधून देखील पत्ता कट करायचा निर्णय घेत असते. परंतु या अक्षराने या भुवनेश्वरीचं नाक टिचून आपल्या प्रेमाची कबुली अधिपतीला केलेली असते आणि अधिपतीने ही अक्षराला 7 जन्माची गाठ बांधायची वचन केलेले असते. परंतु अधिपतीचे हे सारे शब्द ऐकून अक्षरा आता ही खूपच आनंद झालेली असते आणि या भुवनेश्वरी बाबतीत देखील अक्षरा मोठा विचार करत असते की या सरगम मॅडम सारखे आणि या भुवनेश्वरी मॅडम सारखे आमच्या प्रेमाच्या आड कितीही आले तरी चालेल, कारण मला यावेळी अधिपतीवर एवढा विश्वास झाला की तो विश्वास अधिपती माझा कधीच तोडणार नाही, हा शब्द आहे माझा. पण मित्रांनो, या भुवनेश्वरीच्या जिद्दीवर या अक्षराने खरा निर्णय घेतलाय का ते मात्र आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाय बाय मित्रांनो.